सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. अनूप आणि अजय आदित्यला घेऊन बाहेर पडले आणि मग अनूपच्या डोक्यात काही कामांची यादी, अजय सरांनी काही गोष्टी ठरवलेल्या. फक्त अजय सर इतकंच म्हणाले, अनूप, मला आज त्या दत्त मंदिरापर्यंत सोड आणि तिथून तू आणि आदित्य तुझ्या तुझ्या कामामध्ये निघून जा आणि मी माझी सगळी कामं उरकून मी हॉटेलवर जाईन. आपण दुपारी तुला जमलं तर तू हॉटेलवर ये, लंच आपण हॉटेलमध्ये घेऊ. अनूप बोलला, आप्पा, माझ्या लंचचं टायमिंग काही निश्चित नाही, कामं बरीच आहेत. त्यामुळे तुमची कामं उरकून तुम्ही जा. नंदकुमारजींना मी फोन करतो, ते थांबतील तुमच्यासाठी. दोघं मिळून लंच घ्या आणि काय असेल ती कामाची रूपरेषा उद्याची ठरवून टाका आणि आपल्याला झालं 2 दिवसावर आले उद्घाटन. मंगळवारी आपण उद्घाटन करणार आहोत. हे सगळं ठरलं आणि मग कार दत्त मंदिरापाशी थांबली. अजय कारमधून उतरला, अनूपला टाटा बाय केला, कार पुढे निघून गेली. अजय त्या दत्त महाराजांच्या मंदिरात नतमस्तक होण्यासाठी आला होता. तसंच त्याला एक रुटीन लावायचं होतं. त्या ट्रस्टींना भेटून, त्या पुजाऱ्याला भेटून खोबऱ्याच्या वाट्या अव्याहतपणे आपल्याला मिळतील अशी व्यवस्था होती आहे का ते विचारायचं, हे पण त्यांनी ठरवलेलं होतं. छानपैकी पायावर पाणी घेऊन, थोडंसं हातावर घेऊन, चेहऱ्यावर पण थोडंसं पाणी मारून, मस्तपैकी हँडकरचीपनी चेहरा पुसून अजयने मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. त्या सभामंडपाकडं ट्रस्टी रूममध्ये बसून CCTVच्या द्वारे लक्ष ठेवत असायचे. अगदी काही त्यांना तेच काम होतं असं नाही आहे, पण त्यांचं काम सांभाळता सांभाळता ते एकदम चमकले. कारण त्यांना TV वर दिसलं की अरे, अजय सर आलेत, खूप दिवसांनी आले. म्हणून ट्रस्टीनी लगेच शिपायाला हाक मारली. दर्शन झालं की अजय सरांना ऑफिसमध्ये घेऊन या. तसा सभामंडपातनं अजय गर्भगृहात प्रवेशित झाला आणि त्या प्रसन्न दत्ताच्या मूर्तीकडे पाहत पापण्या मिटून त्याने दर्शन घेतलं. गंमत असते ना, कुठल्याही मंदिरात आपण दर्शन घेताना डोळे मिटतो आपण. कारण देव हा उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाही. देव हा दिसतच नाही. भगवान ये तो एक महसूस करने की चीज़ है. हे सुद्धा अजयला पक्क मनावर बिंबलेलं होतं. आपोआप अजयचे डोळे मिटले गेले. आपोआप त्याचे ओठ काहीतरी पुटपुटले. काहीतरी म्हणजे जे मनी वसे ते ओठावर येतं मंदिरात गेल्यावर. अर्थात सदिच्छा, शुभेच्छा आणि सोबत राहा. दत्त महाराज तुम्ही आहात, तुमच्याच पाठबळावर एवढी मोठी उडी घेतोय मी आणि अनूप तितक्याच मोठ्या मनाने मी करेल ती पूर्व दिशा, इतकंच तो एकदा बोलला आहे. असं नको व्हायला की अनूपचा काहीतरी पुन्हा माझ्याविषयी गैरसमज व्हायचा. अर्थात तसं काही होण्यासाठी काहीही जागा नाही आहे. इतकं घट्ट दोघांचं नातं निर्माण झालं आहे. असंही त्या प्रसन्न दत्तमूर्तीकडे बघत अजय पुटपुटला. नेहमीप्रमाणेच त्यांनी त्या मूर्तीच्या गर्भगृहाला एक फेरी मारली आणि सभामंडपात काही क्षण विसावणं हे अजयचं नित्याचं होतं. जेव्हा जेव्हा तो दर्शनाला आला, दर्शन घेऊन परत लगेच निघून गेला असं कधीच नाही झालं. एक वेगळी शांतता, एक वेगळी विचाराला दिशा त्याला याच ठिकाणी सापडत गेली होती. आणि अर्थातच याच ठिकाणी ते त्याला मिळालेले स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि ट्रस्टींकडे नंतर कळलेली ती कहाणी
की आपल्याला जी व्यक्ती भेटली त्या व्यक्तीला जाऊन तर आता बरेच महिने लोटलेत. कारण ती व्यक्ती इथं हयात नाहीच आहे. तरी पण ती तुम्हाला दर्शन देऊन गेली म्हणजेच त्या स्वामी भक्तामध्ये असे दर्शन देण्याची ताकद त्यांनी निर्माण केली होती भक्तीमुळंच. आणि तेच तुम्हाला आशीर्वाद देऊन गेले. तेवढ्या ट्रस्टीचा शिपाई आला. या सगळ्या विचारांमध्ये अजय रमून गेला होता. खरं पाहिलं तर त्याचा तो भूतकाळ, त्याच्या जीवनात ते घडलेलं एक अलौकिक असं काय म्हणणार आपण त्याला, श्री स्वामी समर्थांचं दर्शन त्या एका स्वामी भक्ताच्याद्वारे आणि त्याच्या जीवनाला एक सकारात्मकता, एक मिळालेली कलाटणी आणि त्यानंतर बदलत गेलेले अजयचे दिवस. आज राजाबाजाची सुद्धा व्यवस्था अनुपच्या बंगल्यातच व्हावी. या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे काहीतरी अर्थ आहे. आणि तेवढ्यात तो शिपाई, सर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं आहे, आमचे सर तुमची वाट पाहत आहेत. अजयलाही एव्हाना तो शिपाई पण ओळखीचा झाला होता. अजयने त्याला मोठ्या प्रेमाने विचारलं, काय रे कसा आहेस? मस्त सर. अरे दत्त महाराजांच्या संपर्कात असताना मस्त हाच शब्द ओठावर आला पाहिजे. हां ठीक आहे वगैरे हे सगळं कॉमन मॅनच्या गोष्टी आहेत. तुझ्याकडनं मी नेहमी मस्त आहे असं ऐकतो ना. अरे काय मला पण ऊर्जा देऊन जातात तुझे हे शब्द. असं काहीसं अजय त्याच्याशी गप्पा मारत मारत त्या ट्रस्टींच्या ऑफिसपर्यंत पोहोचलासुद्धा. त्या शिपायाला ट्रस्टींनी काय असेल तो इशारा केला. अगदी उभं राहून हात मिळवून अजयचं स्वागत केलं. बसा सर, खूप दिवसांनी येणं केलं. काय दत्तकृपा तुमच्यावर कमी झाली की काय? हां आमच्याविषयीचं प्रेम वाटलं की काय? असं खूप लाडीक प्रेमाने त्या ट्रस्टींनी अजयला विचारलं. अहो शक्य आहे का? थोड्याशा कामात होतो धावपळीत आणि आज आलो आहे त्याच कामात. तुमच्याकडनं शब्द हवा आहे. अरे बोला ना, तुमच्यासाठी वाटेल ते. तर ट्रस्टी इतके अजयवर फिदा होते कारण एक दैवी कौल लाभलेला व्यक्ती, श्री स्वामी समर्थांचं दर्शन आपल्याच या मंदिरात ज्यांना घडलं ती व्यक्ती. अर्थातच अशा व्यक्तीबद्दल त्या मंदिरातल्या ट्रस्टींना खूप मोठा आदर निर्माण होतोच आणि तो झालाही पाहिजे. गप्पा झाल्या. अजय सरांनी काय असेल ते समजावून सांगितलं, कशा पद्धतीने आम्हाला खोबऱ्याच्या वाट्या इथनं मिळतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आपल्याकडं तशी पाहिली तर भक्तांची खूप रांग असते आणि आपण एक व्यक्ती ठरवून ठेवा, आमच्याकडं पाठवा आणि रोज संध्याकाळी तुम्हाला त्या वाट्या आम्ही देऊ दिवसभरात जमलेल्या. 8:30च्या आरतीनंतर जे काही असेल तुमचा व्यक्ती 9 ते 9:30 दरम्यान येईल आणि या ऑफिसमध्ये तुम्हाला तर ओळखीचा आहे हा, आपण त्याच्याकडं त्या वाट्या ठेवायला सांगू, त्याच्याकडनं तो कलेक्ट करेल. फिनिश. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरही आहे आणि अर्थात तुम्हाला मदत करताना ती आमच्यावरही असणार आहे. चला महत्त्वाचं काम झालं म्हणून अजय निघतो बोलला. नाही असंच कसं जाऊ देईन तुम्हाला, सांगितली आहे मी कॉफी. पुन्हा दोघांनी मिळून मस्तपैकी एका कॉफीचा आस्वाद घेतला. पुन्हा काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि अजयने त्यांना स्टँडिंग इन्व्हिटेशन दिलं. यायचं आहे हां उद्घाटनाला मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता. अरे जरूर जरूर. आणि मग त्याप्रमाणे सोमवारी रात्री तुमच्याकडे व्यक्ती पाठवतो मी, हॉटेलमधला एक वेटर, ज्याला आपण हे काम नेमून देणार आहोत. कारण त्या पहाटे पहाटे सगळं लागणार आहे. जरूर पाठवा असं आश्वासन घेऊन अजय तिथनं बाहेर पडला. तडक त्याने ॲटो गाठली आणि अनुपमाचं घर. अनुपमाशी त्याला सगळी चर्चा आजच करायची होती आणि कशा पद्धतीने काय काय आपण उद्घाटन करणार आहोत, निखिलची काय मदत लागणार आहे, कोणाच्या हस्ते उद्घाटन आहे, या सगळ्या गोष्टी अनुपमाशी शेअर करायच्या होत्या. त्यानंतर तिने मग काय काय तयारी करायची आहे, तिला कशा पद्धतीने ॲसिस्ट करतील हॉटेलमधली 2 माणसं, आपल्या किचनमधले 2 जे काही असिस्टंट कुकचं काम करू शकतात त्या व्यक्तींना खास अनुपमाच्या मदतीसाठी अजयने सांगून ठेवलं होतं. असे सगळे विचार करत तो ॲटोनी अनुपमाच्या घरी पोहोचलासुद्धा. तिथे त्यांच्या बऱ्याच अशा गप्पा झाल्या आणि सगळं काही व्यवस्थित, अगदी कॉन्क्रीट डिसिजन ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने सगळं काही ठरलं. लक बाय चान्स निखिल येईपर्यंत अनुप तिथे होता, अजय तिथे होता आणि अनुपचा फोन आला.
अनुपनी फोनवर सांगितलं की त्याचं एक काम अतिशय पॉझिटिव्हली पूर्ण झालेलं आहे आणि तो आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. काय ते काम? येस, त्याचं ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये रुजू होणं फिक्स झालं आहे. पहा, दत्त मंदिरातनं हा अनुपमाच्या घरी येतो काय आणि अजय स्थानापन्न होतो काय, अनुपमाशी सगळी चर्चा होते काय, ती पण पॉझिटिव्ह होते आणि तिथंच अनुप हा निरोप द्यायला उतावीळ होऊन जातो. खरं पाहिलं तर हॉटेलमध्ये आल्यावर अनुप सांगू शकला असता, पण त्याला ते 2-4 ताससुद्धा राहवलं नाही. असंच तर असतं ना हो एका पिता आणि पुत्रामध्ये. प्रेम असंच असतं ना. जेव्हा एखाद्या वडिलांना असं काही कळवायचं असतं एखाद्या मुलाला, त्याच्या जीवनात घडलेली एक आनंदाची बाब, तो मग जिथे असेल तिथून त्याच्या पित्याचा फोन नंबर फिरवतो ना आजकाल. अगदी तसंच त्याच पद्धतीने त्याच प्रेमाने अनुपनी फोन केला होता आणि अजयलासुद्धा आनंद वाटला की आपण आज दत्त त्या मंदिरात गेलो आणि दत्तकृपा व्हावी. असाच त्या अजयने अर्थ लावला. काहीही असो, आपणसुद्धा मनातल्या मनात अनुपच्या विषयी प्रार्थना करतोच ना. कुठेतरी तो दत्त ती प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला हा कृपाप्रसाद मिळतो. असाच त्याने सगळा अर्थ लावला आणि अनुपमाशीसुद्धा त्याच पद्धतीने बोलून गप्पा मारून तिच्याही आजची परत कॉफी घेतली त्याने. अनुपमासुद्धा खूप जीव लावते. तीसुद्धा कधीही काही ना काही एखादा घास दिल्याशिवाय, काही ना काही चहा, सरबत, कॉफी हे दिल्याशिवाय अजय सरांना कधीही त्या घरातनं विदा करत नाही. हे सगळी कामं व्यवस्थित पार पडली आणि निखिलला काय निरोप द्यायचा तेवढं सांगून आता मी निखिलची भेट माझी उद्या होईल, काही हरकत नाही. पण आज त्याची कशा पद्धतीने मदत घ्यायची आहे हे सगळं आपल्या अजय सरांनी अनुपमाला समजावून सांगितलं. आणि हो, अनिलचासुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे बरं का. हां, अनिलची शाळा दुपारची आहे ना, त्याला 2 तास तिथे ये म्हणा 8 ते 10, कारण त्यालाही मला त्या दिवशी बघायचं आहे. त्याच्यामधली जी चपळता आहे, त्याच्यामधली जी अगत्यशीलता आहे, तिचाही मला त्या आपल्या या नवीन बिझनेसमध्ये काही उपयोग होतो का हे मी निरीक्षण करणार आहे. अनिलला काही सांगू नकोस, पण सोबत घेऊन ये. असा एक निर्वाणीचा निरोप देऊन मस्तपैकी अजय सर तिथनं निघाले आणि अनुपची खुशखबरी डोक्यात घेऊन त्यांनी ॲटो रिक्षाला हात केला. कधी एकदा हॉटेलमध्ये जातो आहे आणि मग नंदकुमारांशी काही चर्चा करतो, असंच अजयला झालं होतं. ॲटो भरधाव वेगातच तसं पाहिलं तर नंदकुमारांच्या बरोबर लंच घेणं हे अनुपने नंदकुमारांना फोन करून सांगितलं होतं. त्यामुळे त्या वेळेच्या आत पोहोचणं गरजेचं होतं. उगीच आपल्यामुळं नंदकुमारजींना जेवायला उशीर होणं हे अजयच्या बुद्धीला पटत नव्हतं. तो त्याचा स्वभावही नव्हता. त्यामुळं त्याने रिक्षा ड्रायव्हरला सांगितलं, थोडंसं लगबगीने घे, आणि रिक्षा हॉटेलपर्यंत पोहोचली. मित्रांनो, अनुपनी जी खुशखबरी सांगितली हा फक्त बापलेकाचा मामला होता. त्यामुळं हॉटेलमध्ये गेल्यावरती अजय सरळ वरती गेला, नंदकुमारांकडे एक स्माईल टाकलं आणि सांगितलं, मी आलोच 10 मिनिटात. कारण अजयला कधी एकदा त्या आपल्या अनुपच्या आईबाबांच्या तस्वीरीसमोर जाऊन अनुपची खुशखबरी त्यांना सांगतो असं झालं होतं. खरं पाहिलं ना तर या गोष्टींना काही अर्थ असतो नसतो असं म्हणणारीसुद्धा मंडळी दिसतील. ही कथा ऐकताना एवढा धार्मिकपणा, एवढा आध्यात्मिकपणा, एवढं आईबापांवरचं प्रेम, या सगळ्या गोष्टींचं काही लोकांना अप्रूपसुद्धा वाटेल. पण अहो असतं हो असं. त्या तस्विरीनं त्या नुसत्या तस्विरी नसतात. त्याच्यामध्ये आपल्या प्रेमळ आईबापाचं अस्तित्व आपण जपलेलं असतं. त्यांच्या अनंत आठवणी त्या तस्विरीकडे बघितल्यानंतर जागृत होतात. याचाच अर्थ त्या तस्विरीच्या रूपातच या सगळ्या आठवणी, अनंत आठवणी अगदी बालपणापासूनच्या, मग त्या अनुपच्या आठवणी असतीलच ना. त्यामुळे त्यांचं अस्तित्व त्या तस्विरीत असेलच ना. हेच तो अजय नेहमीच समजत आलेला होता. त्यामुळं वरती फ्रेश होऊन हातपाय धुवून तो त्या तस्विरींपुढेसुद्धा नतमस्तक झाला. जितक्या प्रसन्नतेने आत्ता आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, त्या दत्त मंदिरात आपण जितक्या प्रसन्नतेने बसलो होतो, तितक्याच प्रसन्नतेने आईबाबांच्या त्या तस्विरीसमोर अजय नतमस्तक झाला. पापण्या मिटल्या आणि अनुपने सांगितलेली खुशखबरी त्याच्या ओठातून फुटफुटत ती खुशखबरी त्यांना पण ऐकली त्यांनी. का कोणास ठाऊक, पण काही क्षण अजयला असा भास झाला की अरे, अनुपचे आईबाबा हसतायत. अनुपच्या आईबाबांना कदाचित आनंद झाला, कारण आपल्या मुलाला पॅशन जगायला मिळतं आहे. आणि कोणामुळं? या अजय सरांमुळं मिळतं आहे.
त्यामुळं त्यांनी अजयकडे पाहून एक स्मितहास्य केलं. असा का कोण जाणे, पण अजय सरांना पण तो भास झाला. असो, त्या ठिकाणी 5 मिनटं अजय शांतपणे बसले, त्या तस्विरींकडे एकटक पाहत, आणि नकळत त्यांनी त्या तस्विरींना, आईबाबांना वचन दिलं, काही काळजी करू नका. अनुपच्या मागे हे जे काही तुम्ही बनवलेलं आहे, हे जे काही तुम्ही विश्व निर्माण केलेलं आहे, त्या विश्वाची मी अतिशय मनःपूर्वक काळजी घेईन. अनुपला कोणत्याही प्रकारे मी त्रास देणार नाही, आणि अनुपसुद्धा तिकडे अगदी बिनधास्त जगेल अशाच पद्धतीने त्याला इथलं वातावरण सगळं मी इत्थंभूत माहिती त्याला पुरवत राहीन, असं एक वचन दिलं. आणि मग अजय सर खाली आले. नंदकुमारांशी मस्तपैकी हसत खेळत काय काय झालं सकाळपासून. हॉटेलमध्ये बरीचशी रेलचेल होती. नंदकुमारांनी सांगितलं, नाही एक ग्रुप आत्ताच येऊन गेला, 40 जणांचं ग्रुपचं रिझर्वेशन होतं, ते सगळं झालं, व्यवस्थित पार पडलं, चला आपल्या लंचची व्यवस्था करायला सांगतो. त्यांनी वेटरला खूण केली आणि मग दोघांच्या लंचची त्या हॉटेलमध्येच व्यवस्था झाली. नंदकुमारांबरोबर मंगळवारच्या फंक्शनबद्दल सगळ्या गप्पा जेवता जेवताच झाल्या. नंदकुमारजींना ज्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या होत्या तेवढ्या अजयनी नक्की दिल्या. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊन अनुपची वाट बघण्यासाठी अजय सर वरती गेले, वाचत बसले आणि नंदकुमारजींना बोलले की अरे, मी अनुपची वाट पाहत पाहत एक अर्धा पाऊण तास वामकुक्षी घेईन, काही गरज लागलीच तर मला हाक मारा, मला बोलवा. आणि अजय सर त्याच आपल्या त्या आईबाबांच्या तस्वीरीकडे पाहत पाहत थोडीशी पाठ टेकली. त्यांनी थोडंसं वाचन झाल्यानंतर त्यांनी थोडी वामकुक्षी घेणं पसंत केलं. अनुप, त्यांनी सांगितलंच होतं त्याला येण्यास उशीर होणार आहे, त्यामुळं तशी त्यांनी मानसिक तयारी पण केली होती. चला, अजयचा आराम कधी झाला, अनुप कधी आला हॉटेलमध्ये, त्यानंतर काय घडामोडी घडल्यात, नंतर मग घरी ते दोघं गेले का, घरी त्यांच्या काय गप्पा झाल्या, एकंदरीत काय काय प्लॅनिंग ठरलं उद्घाटनाचं, त्या सगळ्या गप्पा तुम्हाला रात्री अनुपच्या बंगल्यावर डिनरच्या टेबलवर नक्की ऐकायला मिळतील. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवेश शो यूट्यूब चॅनल. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.